नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत वाटलेल्या चण्याच्या डाळीचा झुणका। डाळ भिजवून ती वाटायची आणि त्याच्यानंतर आपण हा झुणका बनवायचा। हवं तर तुम्ही याला बेसन सुद्धा म्हणू शकता, पण बेसन थोडंसं याच्यापेक्षा पातळ असतं आणि हा झुणका म्हणजे छान असा सुटसुटीत मोकळा असतो। अशा पद्धतीने तुम्ही जर का हा झुणका बनवला ना, तर मी खात्रीने सांगते तुम्हाला घरी पुन्हा पुन्हा नक्कीच बनवावा लागेल। तुम्ही हा भातासोबत खा, पोळीसोबत खा किंवा मग भाकरीसोबत खा, खूप छान लागतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा टिफिनला सुद्धा देऊ शकता। रात्री सुद्धा बनवून ठेवला तरी चालतो, फ्रीजमध्ये ठेवा, सकाळी उठून गरम करा, तुमचाच वेळ नक्कीच वाचेल। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी चण्याची डाळ घेतली मी आणि त्याला 4 ते 5 तास स्वच्छ धुवून भिजत घातलं। ह्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली आहे। डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। ही सर्व डाळ मिक्सरमध्ये काढून घ्यायची। यात टाकायच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची, अर्धा टीस्पून टाकायचं जिरे आणि थोडंसं मीठ। पाणी न टाकता हे मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। हे थोडं असं जाडसरच काढायचं। हे सर्व बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं 2 टीस्पून बेसन। या चमच्याने 2 चम्मच बेसन घेतलं मी। थोडी टाकायची कोथिंबीर। पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं। वाटल्यास हाताने करायचं हे। आणि ही डाळ जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करता तेव्हा जर तुम्हाला ही खूपच अशी घट्ट वाटली तर अगदी थोडं पाणी टाकलं तरी चालतं। गॅसवर पॅन तापायला ठेवला मी, त्यात टाकायचं थोडंसं तेल। तेल सगळीकडनं पसरवून घ्यायचं। पॅन मध्ये हे सर्व तयार केलेलं बॅटर आपण टाकून द्यायचं। हे टाकल्यानंतर याला सगळीकडनं व्यवस्थित पसरवून घेऊया। याला थोडी वाफ भरवून घ्यायची आहे आपल्याला। लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं आणि याला वाफ भरवून घ्यायची। ते आपल्याला दिसतच वाफ म्हणजे शिजलं आहे की नाही ते। खलबत्त्यामध्ये टाकते मी अर्धा टीस्पून जिरे, थोडासा हवी कापलेला लसण घेतला। लसण मोठा असल्यामुळे मी याला कापलं। 3 ते 4 घ्यायच्या हिरव्या मिरच्या। या मी थोड्या कमी तिखटवाल्या घेतल्या, याच्या कारण याच्या आधी ज्या वापरल्या होत्या त्या जास्त तिखट होत्या। याला थोडं आता जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं, म्हणजे याचा एक प्रकारे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। असं जाडसरच ठेवायचा ठेचा, याला खूप बारीक असं करू नका। 7-8 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया आणि आता याला हलवून घ्यायचं। याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, हे खालच्या बाजूनी छान असं ब्राऊन झालं, थोडंसं असंच झालेलं पाहिजे। हे वाफवलेलं आता आपल्याला थंड करून घ्यायचंय। एका ताटामध्ये काढून थंड करून घ्या किंवा मग याच्यामध्येच ठेवा। थंड झाल्यानंतर हे सर्व असं हाताने मोकळं करून घ्यायचं। छान सुटसुटीत होतं हे, बघू शकाल आपण, अगदी उपम्यासारखं झालं मोकळं। याला मी हाताने मोकळं करून घेतलं। कढईमध्ये टाकते मी 3 ते 4 टेबलस्पून तेल। थोडंसं तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी छान तडतडू द्यायची, मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे। थोडेसे जिरे टाकायचं। हे 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे। कांद्यांना थोडं बाजूला करून घेतलं मी। इथे टाकते मी थोडासा हिंग। थोडंसं परतवून घेऊया कांद्यांना। कांदा किंचितसा गुलाबी होऊ द्यायचा। आता हा होत आला, यात टाकायचा हा आपण तयार करून ठेवलेला ठेचा।
ठेचा टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा थोडंसं 2 मिनिट परतवून घ्यायचं, म्हणजे लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. यामध्ये टाकते मी अगदी थोडंसं मीठ. याच्या आधी पण आपण बेसनामध्ये मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं. 1/4 टीस्पून टाकूया हळद. कांदा पण छान झाला, त्यामध्ये टाकायचं आपण हे तयार करून ठेवलेलं सगळं मोकळं केलेलं बेसन. पुन्हा एकदा व्यवस्थित याला हलवून घ्यायचं, मिक्स करूया मस्त. हे इतकं टेस्टी लागते. तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवलं ना तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. हे नुसतंच खायला सुद्धा इतकं छान लागतं. आणि वरण भात जर बनवला असेल तर त्याच्यासोबत सुद्धा हे खूप छान लागतं. भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, छानच लागतं. मिक्स केल्यानंतर याच्यावर थोडं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान वाफ भरू द्यायची. 2 ते 3 मिनिट छान वाफ भरल्यानंतर आता झाकण काढून बघूया. अगदी मस्त मोकळा झणझणीत, तुम्ही याला झुणका म्हणा, पिठलं म्हणा, वाटलेल्या डाळीचं काहीही म्हणू शकता, तयार झाला. आणि आता सर्वात शेवटी टाकूया यात आपण कोथिंबीर. हा असाच खायला इतका छान लागतो. माझ्याकडे तर मुलं असंच खाऊन जातात. मिक्स करून घ्यायचं. वाढायसाठी तयार. तर तयार झाला झणझणीत असा वाटलेल्या चण्याच्या डाळीचा गरम गरम झुणका. वरून थोडीशी कोथिंबीर पुन्हा. तर आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.